गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत वादाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी शरद पवार यांची अचानक मुंबईतील त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भात सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर आता एक पोस्ट केली आहे. तसंच या भेटीबाबत रोहित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूया. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी समोर आली होती. या यादीतून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या दिग्गजांची नावं वगळण्यात आली होती. त्यामुळे पक्षातील या अंतर्गत वादामुळे पक्ष फुटीच्या मार्गावर आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडी दरम्यानच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ही भेट कशासाठी घेतली, काय चर्चा झाली असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच तटकरे यांनी याबाबत आता स्पष्टीकरण दिले. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत सविस्तर पोस्ट केली आहे. काल आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्याकरता ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचं प्रयोजन होतं, परंतु मधल्या काळात वेळ जुळून येत नसल्यानं ही भेट अखेरीस काल झाली. या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, तसा कुठला उद्देशही या भेटीचा नव्हता असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. गेली 6 दशकं साहेब देशाच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान देत आहेत. मी दीर्घकाळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलंय. माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भेट देणं, तब्येतीची विचारपूस करणं हा महाराष्ट्राच्या राजकारणापलीकडच्या समृद्ध राजकीय परंपरेचा भाग आहे. या परंपरेला अनुसरूनच ही भेट झाली. साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांची काम करण्याची ऊर्जा पूर्वीसारखीच आजही कायम आहे असं तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. दरम्यान सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. दादांच्या पक्षात तुम्हीच आरोप केला होता की दादांचं पक्ष तटकरे आणि पटेल हायजॅक करून पाहत आहेत सगळे सातत्याने. आता त्यांना त्या पदावरनं काढलं जातं, एकूण ते दिसतंय. आता म्हणजे काय पण मस्तिक वगैरे सगळे ठीक आहे, काहीतरी चाललंय. तर तुम्ही त्या कारवाईचं स्वागत करता की तुम्ही म्हणता तसं ते अपमान सहन करून तिथंच कसं काय राहतं ती मंडळी? तो विषय नाही. विषय एवढाच आहे की जी काय कारवाई झाली होती सकाळी त्याचं स्वागतच करण्यासारखं होतं. आणि तो धाडसी निर्णय, धाडसी निर्णय घेणं हे फार महत्वाचं असतं. पण धाडसी निर्णय घेतल्यानंतर लगेचच त्याला आपण वेगळी ट्विट करून नाही आपण करू हा जर विषय होत असेल तो त्या पक्षाचा विषय असला तरी उद्या जर दादा असते आणि त्यांनी निर्णय घेतला असता तर दादाने निर्णय तो बदलला नसता. समजा आम्ही त्या ठिकाणी असलो असतो, माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता असता आणि आम्ही निर्णय घेतला असता तर आम्ही बदलला नसता. त्यामुळे निर्णय बदलणं कुठेतरी एक संदेश जातो की त्या पक्षामध्ये अनेक नेते आणि त्याच्याच बरोबर पद काय दिलं नाही दिलं हे व्यक्तिगत वाईट वाटतं नाही वाईट वाटतं त्या नेत्यांचा विषय त्याचे काय करावं त्यांना लखलाप एवढंच मला या ठिकाणी निर्णय घ्यायला बहिणी कचरत निर्णय घेतलाय ना, चांगली गोष्ट आहे. स्वागत केलं पाहिजे त्यांनी निर्णय घेतलेला. असंही असेल त्या काकींकडे ट्विटर हँडल नसेल, कोणते दुसरंच तिथे हँडल करत असेल, कोणाला काय माहिती त्या पक्षात काय चाललेलं आहे. पण निर्णय घेतला तसा दिसत असताना बाहेरून स्वागत करण्यासारखाच आहे. कारण दादांचं आणि काही नेत्यांचं त्या ठिकाणी पटत नव्हतं हे सिद्ध झालंय. लोकांना सुद्धा त्या ठिकाणी माहिती आणि तो कारवाई तिथं जर पक्षाला केली असेल साहेबांना भेटत. बघा साहेबांचं आणि काही भाजपच्या नेत्यांचं सुद्धा पटत नाही. पण एखादा भाजपचा नेता म्हणला नाही मला चर्चा करायची भेटायचंय. आता चर्चा करायची भेटायचं हा काही विषय आधी सांगितलं जात नाही चर्चा कशावर करायची. त्यामुळे साहेब अशी व्यक्तिमत्व आहे की सामान्य व्यक्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापर्यंत भेटत असतात. विषयच माहित नसेल आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना आणि तो जुना कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा. त्यामुळे हे राजकारणाचा भाग होता का प्रेमाचा भाग होता, आदराचा भाग होता. पण साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जो कोणी माणूस तिथं जाऊन साहेबांना भेटेल त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू. दरम्यान सुनील तटकरे यांनी पवारांची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली असली तरी राजकारणात त्याचे अनेक अर्थ काढले जातात. त्यामुळे येत्या काळात
राष्ट्रवादीत नेमक्या काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.